चव्हाणांना म्हटलं एकदा काढू का म्हटलं होतं सगळं भानगड बाहेर. त्या पृथ्वीराज बाबालाही म्हटलं जाऊ दे ना प्रकाशराव, राजकारण आहे आपलं. अरे म्हटलं राजकारण आहे ते राजकारण म्हटलं गजकारण करून घेऊ नका. मी जरी माझ्या हातामध्ये असं म्हटलं तुमच्या हाताची सुद्धा गरज आहे एवढं लक्षात घ्या. नाहीतर मी उत्तरेकडे आणि तुम्ही दक्षिणेकडे. मग बाजी जिंकणार कशी? मी उत्तरेकडे तर तुम्ही उत्तरेकडे असला पाहिजे तरच बाजी जिंकू, नाही तर जिंकणार नाही. आणि म्हणून आपण एक लक्षात घ्या की आपला असणारा एक उद्देश की RSS BJP हा इतिहास बदलायला मागते, संविधान बदलायला मागते. मध्ये मध्ये असणारा मोहन भागवताला झटका येतो, नाही आम्ही संविधानवादी आहोत. कधी कधी त्याला झटका येतो, तो असणारा मशिदीमध्ये जातो, नमाज पडायला सुद्धा जातो. पण हा सगळा देखावा आहे हे आपण लक्षात घ्या. हा सगळा देखावा आहे, फसवणारा देखावा आहे. आणि म्हणून या फसव्या देखाव्याबरोबर आपल्याला फसायचं नाही हे लक्षात घ्या. आपण वंचित बहुजन आघाडी बरोबर शेवटपर्यंत राहिलात. उद्या वल्गना फार होतील. अशोक चव्हाण म्हणायला सुरुवात होईल की हे बी टीम. मी अशोक चव्हाणांना म्हटलं एकदा काढू का म्हटलं होतं सगळं भानगड बाहेर. त्या पृथ्वीराज बाबालाही म्हटलं जाऊ दे ना प्रकाशराव, राजकारण आहे आपलं. अरे म्हटलं राजकारण आहे ते राजकारण म्हटलं गजकारण करून घेऊ नका. म्हटलं आम्ही फकीर आहोत. आम्ही म्हटलं फकीर आहोत. मोदीने 12 एजन्स्या लावल्या की माझी आखी प्रॉपर्टी शोधायला. मी त्या एका अधिकाऱ्याला म्हटलं माझ्या आज्यांनी एवढी प्रॉपर्टी कमवून ठेवलेली आहे की मला नवीन कमवण्याची गरजच नाही. त्या म्हटलं शोधणार काय? तर तू म्हणाला प्रकाशराव शोधायला सांगितलं ना, आम्हाला शोधावं लागतं. म्हटलं शोध. म्हटलं तुला जेवण घालणार नाही, तुला मला जेवण घालावं लागेल एवढं लक्षात घे, कारण का माझ्याकडे पैसे नाही आहेत. तेव्हा हे जे काँग्रेसवाले जे आहेत त्या काँग्रेसवाल्यांना सांगतो, तुम्ही माझ्याबरोबर जर बसलात तर तिहार जेलला जाण्याची गरज बसणार नाही. पण माझ्याबरोबर बसला नाहीत तर मोदी तुम्हाला तिहारमध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात घ्या. का मोदीला अंगावरती घेण्याची तुमची ताकद नाही. मोदीची अंडी पिल्ली सुद्धा मला माहिती आहेत, नवीन नाहीत. का ज्याला सत्तेवरती जायचं आहे त्याला भानगडी कराव्याच लागतात. ज्याला सत्तेवरती जायचं नसतं त्याला काहीच भानगडी कराव्या लागत नाहीत. त्या मोदी जाताना सुद्धा भानगडी करूनच गेलेला एवढं लक्षात घ्या. आणि म्हणून काँग्रेसवाल्यांना बऱ्या बोलाने आम्ही सांगतोय, तुम्ही आलात तर तुमच्या बरोबर, तुम्ही नाही आलात तर तुम्हाला सोडून आम्ही मोदीला पंतप्रधान होऊ देणार नाही एवढं लक्षात घ्या. जय हिंद, जय भारत.